नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत जगातील एक अतिशय वेगळ्या, रहस्यमय आणि थक्क करणाऱ्या ठिकाणी, ग्रीनलँड. नाव ऐकल्यावर वाटतं सगळीकडे हिरवळ असलेला प्रदेश, पण खरं सांगायचं झालं ग्रीनलँडचा 80% जास्त भाग बर्फानं झाकलेला आहे. मग प्रश्न पडतो, याला ग्रीनलँड असं नाव का दिलं गेलं? चला तर मग ग्रीनलँडबद्दलच्या काही अविश्वसनीय आणि मनोरंजक तथ्यांबद्दल जाणून घेऊया. ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेट आहे. ऑस्ट्रेलिया खंड असल्यामुळे त्याला बेट मानलं जात नाही, म्हणून हा मान ग्रीनलँडकडे जातो. ग्रीनलँडचं क्षेत्रफळ जवळजवळ 22 लाख चौरस किलोमीटर आहे. तरीसुद्धा इथे लोकसंख्या फक्त सुमारे 56,000 इतकीच आहे. म्हणजे इतक्या मोठ्या बेटावर खूप कमी लोक राहतात. ग्रीनलँडवर असलेला बर्फाचा थर काही ठिकाणी 3 किलोमीटरपेक्षा जास्त जाड आहे. हा बर्फ जर पूर्णपणे वितळला तर जगभरातील समुद्र पातळी सुमारे 7 मीटरने वाढू शकते. म्हणजेच ग्रीनलँडमधील बर्फ हा संपूर्ण पृथ्वीच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. इथे हिवाळ्यात तापमान -30 ते -40 अंश सेल्सिअस पर्यंत जातं. काही भागात तर श्वास घेणं देखील कठीण होतं. उन्हाळा खूप लहान असतो, पण त्या काळात सूर्य 24 तास मावळतच नाही. यालाच मिडनाईट सन असं म्हणतात. ग्रीनलँड हे नॉर्दर्न लाईट्स म्हणजे ऑरोरा बोरेलिस पाहण्यासाठी जगातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. रात्रीच्या आकाशात हिरवे, निळे, जांभळे प्रकाश लहरीसारखे नाचताना दिसतात. हे दृश्य इतकं सुंदर असतं की लोक यासाठी खास ग्रीनलँडला भेट देतात. ग्रीनलँडमधील मूळ रहिवाशांना इनुइट असं म्हणतात. हे लोक शेकडो वर्षांपासून बर्फात जगायला शिकले आहेत. त्यांची घरे इग्लू बर्फाचे असले तरी आतून उबदार असतात. इनुइट लोक आजही पारंपरिक पद्धतीने मासेमारी, शिकारी आणि कुत्र्यांच्या स्लेजचा वापर करतात. ग्रीनलँडमध्ये पोलर बेअर म्हणजेच पांढरे अस्वल मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच इथे सील, व्हेल, आर्टिक फॉक्स आणि रेनडिअरही दिसतात. पोलर बेअर इतके शक्तिशाली असतात की त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काही भागात लोक बंदूक बाळगतात. ग्रीनलँडची राजधानी आहे नूक. ही जगातील सर्वात उत्तरेकडील राजधानी आहे. इथे रंगीबिरंगी घरे, शांत वातावरण आणि आधुनिक सोयी असूनही निसर्गाशी घट्ट नातं दिसून येतं. ग्रीनलँड हे डेन्मार्कच्या आधिपत्याखाली आहे, पण त्यांना मोठ्या प्रमाणावर स्वयंशासन मिळालं. इथली मुख्य भाषा आहे ग्रीनलँडिक, पण डॅनिश आणि इंग्रजीही बोलली जाते. बर्फाखाली ग्रीनलँडमध्ये दुर्मिळ खनिजे, तेल आणि नैसर्गिक वायू मोठ्या प्रमाणावर असल्याचं मानलं जातं. यामुळे भविष्यात ग्रीनलँड जगातील वातावरणात, जगातील राजकारणात खूप महत्त्वाचं ठिकाण बनू शकतं. हवामान बदलाचा परिणाम सर्वात आधी आणि जास्त प्रमाणात ग्रीनलँडवर दिसतो. दरवर्षी लाखो टन बर्फ वितळतोय, जे संपूर्ण जगासाठी धोक्याचा संकेत आहे. ग्रीनलँड म्हणजे पृथ्वीचा थर्मामीटर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शेवटी काय मित्रांनो, ग्रीनलँड हे फक्त बर्फाचं बेट नाही, ते म्हणजे निसर्गाचं सामर्थ्य, मानवी जिद्द आणि पृथ्वीचं भविष्य यांचा संगम आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोचक